प्रभात 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 होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। धरती छाया भेटीने ते अति सुखबुन गेले। धरती छाया भेटीने ते अति सुखबुन गेले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। सजली धरती स्वागतास तिज आनंदाश्रू आले। सजली धरती स्वागतास तिज आनंदाश्रू आले। क्षणात त्यांचे मोतियांचे क्षणात त्यांचे मोतियांचे दवबिंदू झाले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। मानव प्राण्या उठी रे लव करी। मानव प्राण्या उठी रे लव करी। आ आ आ मानव प्राण्या उठी रे लव करी। मानव प्राण्या उठी रे लव करी। सांगे धरणी माता सांगे धरणी माता। सखा तूच तू या सृष्टीचा। सखा तूच तू या सृष्टीचा। सज्जन हा स्वागता। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। नमस्कार. नमस्कार. मी अनुराधा अनिरुद्ध आष्टीकर. आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. काय मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? वा वा वा, छान छान छान. दर रविवारप्रमाणे आजही तुम्ही वाट बघता आहात की आपण गोखले सरांकडून आज कोणत्या विषयावर मार्गदर्शन मिळवणार आहोत. हो ना? चला तुमची उत्सुकता पूर्ण करून देऊया. थेट सरांशी संवाद साधूया. सर, आम्ही वाट बघत असतो की दर रविवारी
यशस्विताच्या माध्यमातून तुमच्याशी चर्चा करायला मिळणार आहे. खूप छान छान विषयांवर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत असता. यशस्विता काय किंवा आपली सायं प्रार्थना काय, हे आमच्यासाठी एक सुवर्ण योग असल्यासारखं झालेलं आहे. सर, एक प्रश्न मनात असा आला. सर, खूप छान तऱ्हेने तुम्ही आम्हाला भक्ती सांगता आहात. त्या भक्तिभावाने चालण्याचा प्रयत्नही सुरू आहे. पण प्रत्येक गोष्टीत हा पण मनाला स्वस्थता देत नाही. असं वाटतं ना की जी लोक देवाचं खूप काही करतात ना, त्याच्याच मागे संकट खूप जास्त येतात. असं का घडतंय? छान. नेहमीप्रमाणे तुमचा प्रश्न छान आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की जी लोक देवाचं खूप करतात, म्हणजे असं म्हणू शकतो की देवाच्या मागे लागतात, त्यांच्या मागे देव लागतो का? बर, असंच म्हणायचं ना तुम्हाला? खरंय. आता इथे सोपं असतं की आपण म्हणताना असं म्हणतो मी देवाचं खूप करतो. मुळात प्रश्न असा आहे, खूप म्हणजे किती? याला काही मोजमाप नाहीये. एखाद्याच्या दृष्टीने 2 मिनिटं खूप होतील आणि एखाद्याच्या दृष्टीने 2 तास कमी असतील. खरंय, खरंय. पण प्रत्येकाला असं वाटतं मी जे करतो ते खूप करतो. आणि त्याच्यामध्ये एक शब्दप्रयोग तुम्ही नेहमी ऐकला असेल, देवाचं इतकं करून सुद्धा मीच त्रासात आहे. खरंय. म्हणजे मला असं वाटतं की ही एक कॉमन तक्रार आहे. बरोबर. आणि याचं कारण असं आहे ना, म्हणजे हे देवाचं वगैरे आपण थोडं लांब ठेवूया. आपण असं म्हणू, आपल्या नात्यांमध्ये, मित्रवर्गांमध्ये या गोष्टी आपण पटकन समजू शकतो. तर एखादा मित्र आपल्याला मदत करत असेल तर त्याला आपण सतत कामं सांगत जातो. एखादा नातेवाईक तर आपल्यासाठी काही करायला निघाला, एकदा केलं, छान केलं, 2दा केलं, तर आपण असं म्हणतो कोणतंही काम असेल त्याला सांग, हा पटकन करेल. म्हणजे काय होतं, तर तुम्ही ज्याच्या संपर्कामध्ये जास्त येता तो तुम्हाला कामाला लावणारच आहे. आता तुमचा जो काही प्रश्न आहे की हे मी नातेवाईक, मित्र असं एक उदाहरण दिलं. आणि या उदाहरणामध्ये तुम्हाला असंही सांगेन, आतुरालयाच्या बाबतीत पण एका व्यक्तीने असं म्हटलं होतं, म्हणजे इतरत्र बोलताना त्यांनी असं म्हटलं होतं की आतुरालयाच्या फार जवळ जाऊ नका, ते तुम्हाला पुष्कळ कामं सांगू शकतात. आणि अगदी सत्य गोष्ट आहे. ज्याच्याकडे पोटेन्शियल्स असतात त्यालाच लोक काहीतरी सांगतात. खरंय, खरंय. पण त्या माणसाची विद्वत्ताच तेवढी नव्हती की त्याची पोटेन्शियल्स ओळखून त्यांनी पुढे जाऊन काही करावं. तो तसं बोलणं स्वाभाविक होतं. पण हे सगळीकडे घडू शकतं. आता असं म्हणतो आपण की देवाच्या जवळ जेव्हा तुम्ही खूप जाता, काहीतरी देवाचं सतत करत राहता, तर त्याच्या नजरेत तुम्ही असता. बरोबर. आणि नजरेत असल्यामुळे त्याचा विचार इतका छान असतो तर त्याला वाटतं तुमची कर्म शुद्ध झाली पाहिजे. आणि हे कर्म शुद्ध व्हावीत या दृष्टीने तो तुमच्यावर एक एक प्रसंग आणून ठेवतो की त्यातनं तुम्ही पार होता, तुम्ही कर्मातनं मुक्त होता. पण हे लोकांना कधीच कळलं नाही. लोक असं म्हणतात की आम्ही देवाचं करतो आणि आम्हाला त्रास जास्त आहे. खरंय. पण प्रत्यक्षात असा जर विचार केला की तो त्रास आहे की नाही हे किती जण पाळतात. बघताना आपण सुद्धा असं म्हणतो की अरे बापरे, हे लोक किती देवदेव करतात आणि फारच अडचणीत आहेत. हो, त्यांच्याशी कधी जाऊन बोलतो का आपण की खरंच तुम्ही अडचणीत आहात का? तुम्हाला जी गोष्ट होते त्याचा त्रास होतोय का? हे कधीच आपण बोलत नाही. आपण आपल्या कल्पना लढवत राहतो. कदाचित जी दुःख त्यांच्या वाट्याला येत आहेत ती आनंदाने सुद्धा ते झेलत असतील. व्यक्त झालं पाहिजे.
तुम्हाला या बाबतीत एक अनुभव सांगतो. माझ्या आईची एक मैत्रीण होती. प्रचंड देव देव देव, आणि सगळे देव नाही, फक्त एकच देव, गजानन महाराज. जे गणगण गणात बोते हे तिच्या रक्तामध्ये भिनलेलं असेल असं आपण म्हणतो. आणि त्या बाई कधी कोणी सांगितलं शेगावला येता का, एका पायावर तयार. या बाईंचा अर्निंग सोर्स फार नव्हता, पण तरी सुद्धा खर्च करण्याची तयारी खूप असायची. जर कुठे असं लक्षात आलं की गजानन महाराजांचा उत्सव आहे, तर त्या आवर्जून तिथे पोचायच्या आणि त्या अनोळखी लोकांना सुद्धा सांगायच्या, काही मदत लागली तर मी करायला तयार आहे. तर लोक कधी कधी विचारायचे, काय मदत करणार तुम्ही? स्वयंपाकासाठी सगळी मदत करू शकते, कितीही माणसं जेवायला असुद्धा मी जेवण बनवू शकते. म्हणजे बघा, अनोळखी ठिकाणी जाऊन सुद्धा माझ्या गुरूंचं काहीतरी आहे, तिथे माझी सेवा झाली पाहिजे. क्या बात, क्या बात. हा जो काही मोठा विचार आहे हा फार महत्वाचा होता. आणि हे जवळजवळ 15 वर्ष मी बघत होतो. आईला मी नेहमी म्हणायचो, अगं किती त्रासात आहेत त्या, आणि तरी कुठे धावपळ करतायत. म्हणजे तिला आवडतं, ती करते. आणि खरंच असं होत असेल की त्या धावपळीचा त्रास वाटत नसेल. कालांतराने एक दिवस असं कानावर आलं की त्या आजारी आहेत. आई मला म्हणाली की आपण जाऊन भेटूया का त्यांना. म्हटलं, खरंच इतक्या आजारी आहेत? देवाचं खूप करतात. म्हणाली, हो बरोबर आहे, पण आज त्या आजारी आहेत आणि बेडवर आहेत, त्यांना काहीच करता येत नाही. लग्न कार्य झालं नव्हतं, त्यामुळे भावाकडे होत्या. आता भावाच्या घरी राहत असताना तो किती काय सेवा करत असेल काही माहित नाही आपल्याला. पण मी म्हटलं, ठीक आहे, चल आपण भेटून दे येऊ त्यांना. आता माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती की त्यांना डायरेक्टली हा प्रश्न विचारायचा की आता तुमचे महाराज काय करतायत. बघा, मन खूप वाईट असतं, विचार खूप विचित्र असतात. आणि अशा हेतूने मी आईला घेऊन गेलो. आम्ही बसलो तर खरंच त्यांना त्रास खूप होत होता. पाणी सुद्धा आपल्या हाताने त्या पिऊ शकत नव्हत्या. जेवण खाण तर लांबचा भाग आहे. यांची सगळी काही बोलणी चालू होती आणि त्याच्यात मी मध्येच हळूच विचारलं, म्हटलं, एक विचार कर. वायरी मोठ्या होत्या, कसं काय करणार. त्या हसल्या, म्हणाल्या, मला कल्पना आहे तू काय विचारणार. म्हटलं, ते नाही, असा काही पर्सनल भाग नाहीये. त्यामुळे नाही, तू विचारणार ते गुरु बद्दल, अजून काय करणार. पण विचार, तू प्रश्न विचारण्याचा आनंद घे, मी उत्तर देण्याचा आनंद घे. क्या बात. काय वेगळा विचार आहे बघा. म्हणजे माझ्याकडे कोण आलं आणि कदाचित मला कळलं तर मी त्याला सांगेन, तुम्ही बोलू नका, मी सांगतो काय. त्यांना कळलं होतं मी काय विचारणार आहे, पण त्यांनी माझ्याकडनं बोलून घेतलं ते की तू विचार प्रश्न, तुझा आनंद तुझी. क्या बात, क्या बात. मी त्याला म्हटलं की आज ही परिस्थिती बघून खूप वाईट वाटतंय, पण आता तुमचे महाराज, तुमचे गुरु काय करतात, काय म्हणाले असतील का. म्हणजे आपण असं म्हणतो की आध्यात्मिक लोकांची पातळी आपल्याला ओळखताच येत नाही. बरोबर. असल्या त्या मला माहिती आहे तू काय बोलणार होतास, पण तुला सांगते, मी त्यांचं नाव घेताना काही कामं करायची. बाहेर जाता येताना तेवढ्या प्रेमाने, श्रद्धेने मी नाम घेऊ शकत नव्हते. कधी प्रवासात असायची, कधी लोकांमध्ये असायची, कधी कामात असायची. तर गुरूंनी त्यांचं नाम माझ्याकडून व्हावं यासाठी मला एका जागी बसवून ठेवलं की आता धावपळ करू नकोस, फक्त माझं नाव घे. क्या बात है, क्या बात. किती मोठी गोष्ट आहे बघा. म्हणजे हा भाग आपण कधीच बाहेर राहून विचार करणार नाही की ती व्यक्ती त्या लेवलला सुख आहे की दुःख आहे याचा विचार करत नाहीये, पण माझ्या गुरूंचं नाव घ्यायला मला वेळ दिला ही केवढी मोठी गोष्ट असेल.
क्या बात आहे, धन्य विचार आहे. धन्य विचार आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला एक अनुभव सांगतो की एका घरामध्ये एक ग्रस्त फक्त विठ्ठल म्हणतो. त्याला पॅरालिसिसचा अटॅक आला असं सांगितलं आणि त्याच्यात त्यांची वाचा गेली आणि ते काय बोलतात हे कळत नाही कोणाला, पण विठ्ठल मात्र ते स्पष्टपणे म्हणू शकतात. तर मी त्या घरातल्यांना म्हटलं की मी बोलू का त्यांच्याशी. ते म्हणाले तुम्ही बोला, पण ते फक्त विठ्ठलच बोलतील. म्हटलं हरकत नाही. मी जाऊन त्यांच्या बाजूला बसलो, हात जोडले, तर ते म्हणाले विठ्ठल. म्हटलं आजोबा बरं व्हायचंय का. म्हणाले विठ्ठल. आणि अतिशय स्पष्टपणे विठ्ठल म्हणाले. मग काहीतरी मी असा वेगळा प्रश्न विचारल्यानंतर ते काय बोलले ते मला कळलं नाही. मी पुन्हा दोन्ही हात असे जोडले त्यानं, तर पुन्हा ते म्हणाले विठ्ठल. मी त्यांच्या घरातल्यांना असं सांगितलं की विठ्ठलाचा ठराविक जप पूर्ण व्हायचा आहे यांच्याकडनं आणि म्हणून बाकी त्यांना काहीही कळत नाहीये, पण तो विठ्ठलाचा जप पूर्ण झाला तर ते मुक्त होते. क्या बात आहे. घरच्या लोकांना आश्चर्य वाटलं की असं काही असतं. मी त्यांना म्हटलं अशा काही कमिटमेंट्स असतात. आपण सर्वसाधारण माणसं आहोत. आता हे ज्योतिषी, भटजी, महाराज, अमुक तमुक हे जे लोक आहेत ना, हे कधी कधी एखाद्या देवतेचा विशिष्ट जप आपल्याला करायला सांगतात विशिष्ट क्वांटिटीमध्ये. आणि कधीतरी असं होतं की ती क्वांटिटी अर्धी राहताना हे देव सोडून जातात. मग भाग कुठे येतो. ती कमिटमेंट आहे ना, पूर्ण व्हायलाच पाहिजे. मग ती पूर्ण होण्यासाठी जन्म झालेला असतो आणि त्या जन्मात ती पूर्ण करणं भाग असतं. म्हटलं ही पूर्ण होण्याची स्टेज आली असेल आणि त्यांची वाचा गेली असेल, पण विठ्ठल हे नाव त्यांच्याकडे पक्क आहे. दिवसभरामध्ये किती वेळा ते विठ्ठल म्हणू शकतात तेवढं म्हणून घ्या, ते पटकन सुटतील. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या घरातल्यांनी तो प्रयोग केला की सतत त्यांच्याशी काहीतरी बोलायचं की ते विठ्ठल म्हणायचे. 3 महिन्यामध्ये ते मुक्त झाले होते. म्हणजे आपण असं म्हणतो की ईश्वराच्या जवळ जाणं, ईश्वराचं सतत करणं यांनी आपला त्रास वाढवतो असं नाही, तो आपल्याला मोकळं करत असतो. बघा, घरामध्ये 2-3 मुलं असतील, आईला जे मूल दिसत असतं ना त्याच्याच मागे आई असते. जे मूल नजरेआड असतं त्याला बोलवून सांगते का हे आणून दे रे, हे कर रे, पण जो राहत फिरत असतो त्याला सांगते अरे इकडे चल, हे ठेव, इकडे हे मला हे आणून दे. कारण का तो नजरेत आहे. मग नामस्मरण जास्त करून, देव देवतांचं जास्त करून आपल्याला काय मिळवायचंय, तर त्याच्या सानिध्यात, त्याच्या नजरेत सतत राहणं हा भाग महत्वाचा आहे. मग त्यावेळेला कितीही प्रसंग आले तरी चालतील, पण तो माझ्या बरोबर आहे, ते प्रसंग पार करून मी जाऊ शकतो, ही श्रद्धा असली पाहिजे. क्या बात है सर, क्या बात है. मी असं म्हणेन की अप्रतिम तुम्ही मार्गदर्शन दिलंय की मनातले जितके काही पण होते ना, त्या पणला अतिशय मार्मिक अशी उत्तरं तुम्ही दिलेली आहेत. किती छान तऱ्हेने तुम्ही सांगितलंय की ईश्वर आपल्या एकेका त्रासातून आपल्याला मुक्त करण्यासाठी आपल्याला काही त्रास देत असतो. म्हणजे आपल्या पुढ्यात ते आणून ठेवत असतो. त्यांनी भोग संपत असतात, तो त्रासच नसतो. आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपण देवाचं खूप करतो, इतकं करूनही आम्हाला एवढा त्रास का, हा कॉमन प्रश्न सरांच्या समोर सुद्धा सातत्याने येत असतो. खरंच आपण इतकं देवाचं करतो. बघा, इंद्रपद म्हटलं, असंख्य राजसूय यज्ञांचं पुण्य जेव्हा एकत्र येतं त्यावेळेला इंद्रपद प्राप्त होत असतं. आणि कुठलीही गोष्ट झाली तर सगळ्यात आधी स्थान डळमळीत होतं ते इंद्राचं. मला सांगा, आपण काही देवाचं करतो तर आयुष्यामध्ये
इंद्राचं स्थान डळमळीत होण्या इतकं कधीतरी आपलं स्थान डळमळीत झालंय का आपल्या कामकाजातनं? किंवा सुदाम्या इतका कठीण प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी ईश्वराने आणलाय का? आम्ही छान जेवतो, आम्ही छान कपडे घालतो, चांगल्याशा घरामध्ये राहतो, अगदी हायफाय आपलं घर नसेल पण छानसं घर आहे, मुलं बाळ आहेत, नवरा बायको आहे, सगळं काही छान आहे, आणि तरी सुद्धा मनामध्ये कायम असतं आम्ही इतका करतो आणि हा त्रास इतका का? खरं हा त्रासच नाही आहे. हे आज सरांनी किती छान तऱ्हेने सांगितलं की जो काही प्रसंग येतो ना आयुष्यामध्ये तो कर्मशुद्धीसाठी असतो. ही जर तुम्ही भावना ठेवली ना तर कोणताच त्रास आजपासून वाटणार नाहीये. आणि सरांनी खूप छान तऱ्हेने आपल्याला सांगितलेलं आहे की ईश्वराचं नामस्मरण वाढवण्यासाठीचा तो एक काळ असतो. तेवढा जर आपण काळ पकडला तर खरंच ईश्वराच्या अधिकाधिक सान्निध्यात आम्ही जाऊ आणि अधिकाधिक प्रगती आपल्याला करता येईल. सर, मी असं म्हणेन की इतकं छान आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे, हे कुठलं तरी खरोखर पुण्य आहे. आणि हे असंच मार्गदर्शन निरंतर मिळत राहू ही ईश्वरचरणी माझी सतत आणि सतत प्रार्थना असते. तर आम्ही परत रविवारच्या आमच्या प्रतीक्षेमध्ये असू की पुढचा रविवार कधी येईल, परत नवीन प्रश्न घेऊन तुमच्याशी आम्ही कधी चर्चा करू आणि त्यावर चिंतन मनन करत एक एक पाऊल आयुष्यात कधी पुढे टाकू. तर निश्चित आम्हाला सतत हे मार्गदर्शन मिळत राहू. काय मंडळी, खरं आहे ना? हीच भावना तुमच्या प्रत्येकाच्या मनात आहे ना? वा वा वा, छान. नवीन प्रश्नासह आपण पुढच्या रविवारी सरांना भेटणार आहोतच. तोपर्यंत भक्ती मार्गावर चालण्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.